नमस्कार विद्यार्थी मित्रांनो SSC MTSची 2024ची भरती निघालेली आहे आणि यावेळेस SSC MTS बरोबर हवालदारची देखील भरती सुरू झालेली आहे। 15 दिवस झालेले आहे, ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू झाले आहे। ज्यांना माहीत नाही त्यांनी फॉर्म भरण्यास सुरुवात करा, कारण की 31 जुलै लास्ट डेट दिलेली आहे। यामध्ये MTS बरोबर हवालदारची भरती देखील होत आहे। बघा, याविषयी जे अधिकृत वेबसाईट आहे ssc.government.in यावर तुम्हाला सर्व ऑनलाईन माहिती मिळून जाईल। यानंतर बघूया आपण MTS आणि SSC विषयीची अधिसूचना, PDF, अर्जाची लिंक, तात्पुरती रिक्त जागा, पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, परीक्षा नमुना या सर्वांविषयीची त्यात माहिती दिलेली आहे। आणि यामध्ये विविध विभागामध्ये SSCच्या मल्टीटास्किंग स्टाफ कमिशनच्या CBIC CBN भारत सरकारमध्ये हवालदार यांची एकत्रित ही भरती होत आहे। यानंतर बघूया आपण याविषयीची आणखी माहिती। बघा, यामध्ये एकूण 8,326 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली असून त्यापैकी 4,887 बहुकार्यकारी कर्मचारी आणि 3,439 हवालदार पदांसाठी ही भरती होत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, 4,887 बहुकार्यकारी कर्मचारी आणि 3,439 हवालदार एवढ्या पदांसाठी ही भरती होत आहे। आणि याची जी एक्झाम राहणार आहे, परीक्षा, ती ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये संगणक आधारित म्हणजे ऑनलाईन परीक्षा होणार आहे। हवालदार पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी PWBD उमेदवारांना सूटच्या अधीन भरती नियममध्ये निर्दिष्ट केल्यानुसार सर्व SSC आणि MTS शारीरिक मानक चाचणी आवश्यकता पूर्ण करणे आवश्यक आहे। यामध्ये शारीरिक मानक चाचणीमध्ये उंची, वजन आणि छाती अशा 3 पैलूंमध्ये विभागणी केली जाते। म्हणजे यामध्ये तुमची उंची, वजन आणि छाती ग्राह्य धरण्यात येणार आहे शारीरिक चाचणीमध्ये। SSC MTS मध्ये 2 टप्प्यात परीक्षा ही घेतली जाते, पेपर 1 आणि पेपर 2। पेपर 1 मध्ये वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतात आणि पेपर 2 मध्ये वर्णनात्मक प्रकारचे प्रश्न असतात। हे दोन्ही पेपर एकमेकापासून भिन्न असतात आणि जे प्रश्न आहेत ते पण विविध प्रकारचे प्रश्न समाविष्ट यामध्ये केलेले असतात। पेपर 1 हा ऑनलाईन पेपर आहे, ज्यामध्ये विभागांमध्ये अनेक पर्यायी प्रश्न आहेत। तर्क, इंग्रजी भाषा, संख्यात्मक योग्यता आणि सामान्य जागरूकता। संपूर्ण पेपर हा एकूण 90 प्रश्न आणि 270 गुणांचा आहे। पहिला जो पेपर होणार आहे तो ऑनलाईन होणार आहे। इंग्रजी, गणित आणि संख्यात्मक योग्यता आणि सामान्य जागरूकता यावर हा पेपर होणार आहे। बघा, SSC MTSचा 2024च्या अभ्यासक्रमात 4 विभाग समाविष्ट केलेले आहेत: तर्कक्षमता, संख्यात्मक योग्यता, इंग्रजी भाषा आणि सामान्य जागरूकता। यामध्ये SSC MTS टियर 1 परीक्षेत म्हणजे पहिल्या परीक्षेत काही निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर होय, काही निगेटिव्ह मार्किंग आहे। आणि दुसऱ्या सत्रामध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 मार्काची वजावट आहे। 1 मार्काची वजावट ही आहे। बघा, चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा केला जातो। आणि यामध्ये कसं, प्रत्येक बरोबर प्रश्न उत्तरासाठी उमेदवारांना 3 गुण दिले जातात आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा केला जातो। प्रत्येक प्रश्नाला 3 गुण आणि वजा 1 गुण केला जातो। बघा, SSC MTS साठी अर्ज शुल्क आहे। अर्जाची फी रुपये साधारणतः सर्वसाधारण आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये आहे। आणि हा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा? तर www.ssc.government.in वर ऑनलाईन पद्धतीने हा फॉर्म सबमिट करायचा आहे। सर्वांनी भरून द्या, चांगली संधी आहे, भरपूर जागा आहेत। आणि ज्यांनी हे फॉर्म भरले आहे त्यांनी फॉर्म भरला म्हणूनही कमेंट करायची आहे। यानंतर बघूया अभ्यासाचे विहंगावलोकन। परीक्षा आयोजित करणारी संस्था कोणती? कर्मचारी निवड आयोग। परीक्षेचं नाव आहे SSC MTS आणि हवालदार परीक्षा।
पोस्ट आहे गट क ची अराजपत्रिक आणि हवालदार. सूचना तारीख आहे 27 जून 2024. सूचना आली होती ही 27 जूनला. निवड प्रक्रिया आहे पेपर 1चा उद्देश CBE आणि PET PST केवळ हवालदार पदासाठी. आणि नंतर आहे परीक्षेची तारीख आहे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आणि ही परीक्षाची श्रेणी आहे सरकारी नोकरीची आहे. पेपर 1चा विषय संख्यात्मक आणि गणितीय क्षमता, तर्कक्षमता आणि समस्या सोडवणे, सामान्य जागरूकता, इंग्रजी भाषा आणि आकलन असे 4 विषय यामध्ये आहे. आणि हे जे आहे सर्व माहिती त्याच्यावर दिलेली. SSC MTSचा सिलेबस ओव्हरव्ह्यू पाहूया. एक्झाम नेम आहे SSC MTS हवालदार. फुल फॉर्म आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल एक्झाम. कंडक्ट करणारी बॉडी आहे SSC एक्झाम लेवल नॅशनल आहे. व्हॅकन्सीज आहे 8,326. लास्ट डेट आहे 31 जुलै. बघा विद्यार्थी मित्रांनो, लास्ट डेट आहे 31 जुलै. SSC MTSची ॲप्लिकेशन करेक्शन फॅसिलिटी आहे 16 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट हे 2 दिवस तुम्ही याच्यामध्ये करेक्शन करू शकता. ॲप्लिकेशन फी आहे 100 रुपये. एक्झाम फ्रिक्वेन्सी आहे वन्स अ इयर. SSC MTS टियर 1 एक्झाम आहे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024मध्ये. ही एक्झाम ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. बघा SSC MTSच्या परीक्षेचा नमुना 2024 बघूया आपण. पेपर 1 प्रश्नांची संख्या आणि वेळ कालावधी. पेपर 1 आहे नकारात्मक चिन्हांकन आहे संख्यात्मक आणि गणितीय क्षमता, ज्यामध्ये 20 प्रश्न आहे 60 गुणासाठी. आणि तर्क करण्याची क्षमता आणि समस्या सोडवणे यासाठी देखील 20 प्रश्न आणि 60 गुण आहे. म्हणजे एका प्रश्नाला 30 गुण आहेत, 30 मार्क आहेत. वेळ आहे 45 मिनटं. आणि ज्या लिखाणासाठी आपण एक वेगळा आपल्यासोबत घेतो त्याकरिता आहे पॅरा 8नुसार लेखकांसाठी त्याकरिता 60 मिनटे दिलेली आहे, 15 मिनटे एक्स्ट्रा दिलेली आहे. त्यानंतरचं सत्र दुसरं आहे, त्यामध्ये सामान्य जागरूकतासाठी 25 प्रश्न आहे 75 मार्क. यामध्ये पण एका प्रश्नाला 3 गुण आहेत. इंग्रजी भाषा आणि आकलन याला देखील 25 प्रश्नाला 75 मार्क आहे आणि 45 मिनटं असं 1.5 तासाचा पेपर आहे. 90 प्रश्न आणि 270 गुण. यामध्ये बघा, यामध्ये पेपर 2 काढून टाकल्यामुळे निर्माण झालेल्या गरजेमुळे काही विषय अंकगणितामध्ये जोडलेले आहेत. तसेच SSC MTS पेपर 1च्या मार्किंग स्ट्रक्चरमध्येच देखील सुधारणा केली आहे. संख्यात्मक आणि गणितीय क्षमता आणि तर्कक्षमता समस्या सोडवणे विभागातून नकारात्मक चिन्हांकन काढून टाकले. तसेच प्रश्नांची संख्या देखील बदललेली आहे. आणि पेपर 1 ही संगणक आधारित परीक्षा म्हणून ऑनलाईन घेतली जाते. असे काही याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहे. बघा मित्रांनो, संख्यात्मक आणि गणितीय क्षमतेसाठीचा अभ्यासक्रम. गणितीय क्षमतेमध्ये पूर्णांक आणि पूर्ण संख्या, LCM, SCF, मूलभूत अंकगणित आणि ऑपरेशन आणि बोर्ड मास. तसेच आणखी यामध्ये अभ्यासक्रम दिलेला आहे दशांश आणि अपूर्णांक आणि संख्यांमधील संबंध, थेट आणि व्यस्त प्रमाण, टक्केवारी, सरासरी, नफा आणि तोटा, तक्ते आणि आलेखांचा वापर, वेळ आणि अंतर, वेळ आणि काम, संपूर्ण संख्यांची गणना. या सर्वांना 20 प्रश्न आणि 60 गुण देण्यात आलेले आहे. म्हणजे एका प्रश्नाला 3 मार्क. या सर्व घटकावरती 20 प्रश्न विचारण्यात येणार आहे. मूळ भौमितिक आकृत्यांचे क्षेत्रफळ आणि परिमिती, गुणोत्तर आणि प्रमाण, साधे व्याज, सवलत, मासिक पाळी, गुणोत्तर आणि वेळ, रेषा आणि कोन, मूळ भौमितिक आकृत्यांचे क्षेत्रफळ आणि परिमिती, साधे आलेख आणि डेटाचे स्पष्टीकरण, चौरस आणि चौरसमुळे हे सर्व घटक गणितीय सांख्यिकीय क्षेत्रामध्ये येते. त्यानंतर बघूया आपण तर्कक्षमता आणि समस्या सोडवण्याचा अभ्यासक्रम. त्यामधलंच आहे हे. यामध्ये समानता आणि फरक, समस्या सोडवणे आणि विश्लेषण, कॅलेंडर आणि घड्याळ, जम्पलिंग, वयगणना, खाली दिशानिर्देश यांना 20 प्रश्न आणि 60 गुण दिलेले आहेत. तसेच खालील दिशानिर्देश, उपमा, कोडिंग, डिकोडिंग, अल्फान्यूमेरिक मालिका, आकृतीवर आधारित गैर मौखिक तर्क हे सर्व यामध्ये घटक येतात तर्कक्षमतामध्ये. त्यानंतर आहे सामान्य जागरूकता या पेपरचा अभ्यासक्रम.
यामध्ये ते खेळ, कला आणि संस्कृती, आर्थिक दृश्य, इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना आणि वैज्ञानिक संशोधन, नागरिकशास्त्रसह सामान्य राजकारण, सामान्य विज्ञान, पर्यावरण अभ्यास या सर्वांना मिळून 25 प्रश्न विचारणार आहे आणि त्याला 75 गुण असणार आहेत. यामध्ये पर्यावरण अभ्यास, कला आणि नागरी विषय जोडले गेलेले आहेत सामाजिक जागरूकतेमध्ये. यानंतर बघूया आपण इंग्रजी भाषा आकलन अभ्यासक्रम. यामध्ये प्रश्न सोप्या पातळीचे दिले आणि उत्तरे सरासरी 10वीच्या विद्यार्थ्यांना सहज शक्य होईल अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाणार आहे. यामध्ये इंग्रजी भाषेची मूलभूत माहिती आणि तिची शब्दसंग्रह, व्याकरण, त्रुटी ओळखा, वाक्यरचना, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि त्याचा योग्य वापर इत्यादी बाबीवर प्रश्न विचारले जाणार आहेत. या भागावर 25 प्रश्न विचारले जाणार आहे आणि गुण त्याला 75 असणार आहे. बघा, यामध्ये सामान्य जागरूकता अभ्यासक्रमामध्ये महत्त्वाचे दिवस, विज्ञान, भारत आणि त्याचे शेजारी देश, विशेषतः इतिहास, संस्कृती, भूगोल, आर्थिक दृश्य, सामान्य धोरण आणि वैज्ञानिक संशोधनाशी संबंधित अशा बातम्यांमधील लोक या सर्वांवर सामान्य जागरूकता अभ्यासक्रमात विचारण्यात येणार आहे. त्यानंतर आपण बघूया जीकेमध्ये कला, पाककला, शोध आणि अन्वेषण, फॅशन, चित्रपट, जीवशास्त्र, शास्त्रीय संगीत, खेळ, सामान्य विज्ञान, वित्त, इतिहास, विज्ञानाचा इतिहास, भूगोल, साहित्य, संगीत, राजकारण, वैद्यक, लोकप्रिय संगीत, दूरदर्शन आणि खेळ. तसेच SSCच्या चालू घडामोडीच्या तयारीसाठी काही महत्त्वाच्या टिप्स म्हणजे मागील वर्षाचे पेपर सोडवा, परीक्षेपूर्वी 6 महिन्याच्या चालू घडामोडीवर अधिक लक्ष द्या आणि प्रश्नमंजुषा देखील सोडवा. तसेच पूर्णांक, LCM, SCF, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी, गुणोत्तर, सरासरी, नफा आणि तोटा, साधे व्याज, सवलत, भूमिती आणि डेटा इंटरप्रिटेशन या विषयासह संख्यात्मक योग्यता समाविष्ट आहे. हे सर्व SSCच्या MTS या परीक्षेचा अभ्यासक्रम आहे आणि याच्यावरतीच पेपर अवलंबून राहणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, फॉर्म भरला नसेल तर भरून द्या. चांगली संधी आहे. गव्हर्मेंट जॉबची तयारीला लागा. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच एक्झाम होणार आहे.